देवाकरिता स्वतःला विसरावे. तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावं, पण ते विषयाकरिता विसरू नये. एखाद्या वेळेस असं होतं की एखादी आनंदाची बातमी समजली म्हणजे आपण काय करतो हे आपल्यालाच समजत नाही. अशा वेळी देहभानावर नसतो हेच खरं. त्याचप्रमाणे दुःखाची बातमी कळली म्हणजे होतं. थोडक्यात म्हणजे आपण जेव्हा विषयाच्या अधीन होतो तेव्हा आपण देहाला विसरून विषय भोगतो. त्याचप्रमाणे क्रोधाचं होतं. विषयासाठी देहभान विसरणं हे केव्हाही वाईटच, परंतु देवाकरिता जर आपण आपल्याला विसरलो तर ते फारच उत्तम. भजन करत असताना देहभाव विसरून भजन करावं. आपण आता तसं करतो का? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो. ते खरं भजन होत नाही. म्हणून भजन करताना मी देवापुढे आहे आणि तो आणि मी याच्याशिवाय दुसरं कोणी नाही असं मानूनच भजन करावं आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता येईल. संसारात आपण कोण हे न विसरता संसार करावा, म्हणजेच विषयाच्या अधीन केव्हाही न होता संसार करावा. स्वतःची आठवण ठेवून प्रपंच केला तर तो आपल्याला बाधक व्हायचा नाही. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावं, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावं, म्हणजे देहभाव आपोआप नष्ट होत जाईल. हे सर्व साधायला परमेश्वराला शरण जाणं हा एकच सोपा मार्ग आहे आणि त्याकरिता नामस्मरणात राहणं हेच साधन आहे. कोणी 12 24 वर्ष साधनात राहूनही काही काम झालं नाही असं म्हणतात आणि यात काही अर्थ नाही म्हणून सोडूनही देतात. तेव्हा अशा लोकांतच काही अर्थ नसतो की गुरूत काही नसते, तर आपणच याला कारणीभूत असतो हे पक्क समजावं. संन्यास घ्यायचा असेल तर बायकोला बरोबर घेऊन संन्यास घेता येईल का? त्याप्रमाणे विषय बरोबर घेऊन गुरुकडे गेलो तर गुरुची खरी भेट होईल का? ती शक्य नाही. याकरिता ते सांगतील ते साधन आधी करावं, म्हणजे चित्तशुद्धी होते आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते. म्हणून आपण त्यांच्याजवळ खरं समाधान मागावं आणि ते मिळाल्यावर आणखीन काय मिळवायचं राहतं? मग तो ज्या स्थितीत ठेवील त्यातच समाधान होतं. देहभोगाची अशा वेळी काहीच किंमत राहत नाही आणि मग त्याला कंटाळण्याचंही कारण उरत नाही. श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय जय राम.